एका सेंटचा वापर होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार देव मार्के. पहिला बॉल समोर ड्राइव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. चेतन बिराडे फंबल जरूर झाले परंतु बॅकअप केलेला आहे. चांगला थ्रो देत असताना एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत महत्वपूर्ण सामन्यात सध्या आपण बघत आहोत डाव सुरू झालेला आहे होम साइड पुणे क्रिकेट संघाचा. ऑन स्ट्राइक आपण बघत आहोत टिलकला, ज्यानं स्पर्धेतील पहिला फायपर कंप्लीट केलेला आहे. झालेत बॅटरी बीट आहेत. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल वाईड +4 एकूण येत आहेत. या 5 धावा लक फॅक्टर ऑन होतोय. येतोय तो नशिबाचा पंजा. वाईड +4 एक्स्ट्रा 5 धावा आणि एक्स्ट्रा 5 धावेच्या सोबतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती. ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावर. स्टॅकर एंडला टिलक. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करण्याचा प्रयत्न बट डाऊन द लेग स्टिक. आणखीन एक वाईड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. यापूर्वी वाईड +4 एक्स्ट्रा 5 आणि तदनंतर वाईड टोटल एक्स्ट्रा 6 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या आहेत. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. 3:15 पहिला बॉल पडलेला आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कंट्रोल आपण बघत आहोत. गोलंदाज देव मार्के कडून डॉट बॉलचे होत असताना सांगता एक्स्ट्रा धावेनंतर छोटेखानी वापसी या सामन्यात करत असताना गोलंदाज देवला आपण बघत आहोत. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ऑफ ब्रेक होता. टप्पा पडल्याबरोबर बॉलनं हरकत केली. लाईन जज करता आली नाही टिलकला. बॅक फुटून आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पण पहिल्या प्रयत्नात चेंडूला अडवू शकले नाही. वेग जरूर मंदावला होता. एक धाव आणि धावा संख्या या सिंगलच्या साहाय्याने सध्या आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावर. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला चंदू. इनफिल्डच्या वरून खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. अनस्टॉपेबल चंदूचा क्लास या फटक्यावरती पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. 4 धावा. या चौकारांना धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चंदून जबरदस्त फटका यापूर्वी साकारलेला आहे. सो त्याला कॉन्फिडन्स देऊन जाईल. मिस टाइम. झेलची संधी आणि कॅच ड्रॉप. मंगल होते डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा तोपर्यंत सहजरित्या मिळत असताना आपण बघत आहोत. सो स्कोर या 2 धावेच्या सोबतीने सध्या 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या धावफलकावर. स्टील 2 टू गो. साधा सोपा सहज झेल सोडण्यात आलेला आहे. पॉवर पॅक फटका. गॅप मध्ये खेळतायत. वॅकंट एरिया. लॉंग ऑनला एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. मागच्या बॉलवरती सुटलेला झेल आणि तदनंतर तळपलेली बॅट चंदूची. 4 धावा. सो या चौकारांना धावा संख्या आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. फिनिश.
जबरदस्त स्टार्ट आपण बघत आहोत पहिल्या षटकात मिळालेल्या होम साइड ठुनेला. भावेश कोठावले गोलंदाजीसाठी षटक मार्ग शोधत दुसरं. कॉमेंट्री बॉक्स इन कडून सध्या सज्ज होत असताना आपण बघत आहोत. टिलक आणि त्यांची सोबत चेंडू देत आहेत. सलामीसाठी चांगला प्लॅटफॉर्म या सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी सेट केलेला आहे. मिस टाइम फटका बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पोहोचलाय आणि फलंदाज बाद. सरते शेवटी पहिलेच यश मिळतंय पहिल्या चेंडूवरती भावेश कोठावलेला. 18 ला पहिला धक्का. टिलक माघारी. अठरा धावा पहिला फलंदाज तिलक नुकताच माघारी परतलेला आहे. बॅटिंग साठी पाहिले तर नवीन बॅटर भावेश व्यापारी दाखल झालेले आहेत. टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती भावेशची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 18 धावा स्कोरबोर्डवर एक फलंदाज बाद होतोय. गोलंदाज तयार. फुल टॉस पण हवं तसं टायमिंग नाही, हवं तसं मिडलिंग नाही. ऑन साइडला टर्न केला. बॉल डीप मध्ये मिड विकेटला कल्पेश उपस्थित झालेले आहेत. कल्पेश बोरचा चांगला बॅकअप. एक धाव. धावसंख्या 19. वेलकम राजेजी शेळके उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी बॉल बॉक्स आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेला आहे. आपलं हे मनस्वी धन्यवाद. विनंती आहे विराजमान व्हा. 19 धावा दाफलकवरती पाहायला मिळत आहेत. लेफ्ट बॅटर सध्या सेकंडला चंदू ज्याची एक कॅच ड्रॉप झाली आणि 2 चौकार तदनंतर त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल आणि एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड. 20 धावा दाफलकावर. पहिल्या षटकात वाईड +4 दीड एक एक्स्ट्रा वाईड आपण पाहिला होता. सो एक्स्ट्रा धावा बहाल करतायत गोलंदाज. फसवा चेंडू कमी गती फिंगर मोल केले होते. थांबले बॅकफुटवर. तदनंतर थ्रू द कव्हर्स ड्राइव्ह करतायत. एकच धाव मिळेल आणि या सिंगल धाब्यानं धावसंख्या दाफलकवरती एकूण अंकित होते ती 21 ऑन बोर्ड. 21 धावा दाफलकावर. चला वेळ जास्त घेताय बी रॉयल जांभोडे. लक्ष सुद्धा. टाइम काउंटर सुरू आहे. 15 मिनिटात 3 षटकं कुठल्या परिस्थितीत तुम्हाला टाकायची आहेत. बॅकफुटवर थांबून कट करण्याचा प्रयत्न तो भावेश व्यापारीचा फसलेला आपण बघत आहोत. ड्रिल करून दाखवतात. चेंडूच्या बॅरेट पर्यंत पोहोचले नाही. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न सुरू होता पण तो सध्या फसतोय. धावसंख्या डॉट बॉलच्या सांगतेसोबत स्थिर स्थगित 21 स्टील 2 टू गो. थेट प्रक्षेपण आपण बघत आहोत. चंदू स्टॅकर एंडला. पायावरती बॉल आदळलाय पण गोलंदाज डेंजर झोन मध्ये आला. तेच पंच सांगतायत. अपील तर जरूर झालं पण पंचांकडे प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. त्याच कारणासह पंचाचा स्पष्ट नकार. डॉट बॉलची सांगता इकॉनॉमिकल कामगिरी भावेश कोठावलेची सेकंड ओव्हरच्या दरम्यान आपण पाहिली. षटक 2 संपली. 11.50 ची धावगती मेंटेन करत असताना एकूण बनल्या गेल्या धावा 22.
माघारी टिलक परतलेले आहेत. तर सध्या 7 चेंडू 12चं योगदान चंदूचं आणि 3 चेंडू 2चं योगदान भावेश कडून आपण बघत आहोत. फॉरेस्ट एंडचा वापर होईल, लक्ष असू द्या. एक सन्मान यानंतर आपण मंचावरती संपर्क करत आहोत ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी बॉल बॉक्स सौजन्य आम्हाला लाभलेले युवा उद्योजक चार्मिंग पर्सनॅलिटी राजेश शेळके अर्थातच गुड्डू यांचा सन्मान सोहळा आपण मंचावरती संपर्क करत आहोत. संयोजक समितीच्या वतीने आपलं मनस्वी धन्यवाद. अशाच पद्धतीच्या सहकार्याची अपेक्षा. बावीस धावा बनला गेला. षटक सुरू होते. तिसरं नयन मार्के गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. गोलंदाज तयार नयन. तिसरं षटक सुरू होत आहे. पहिला बॉल स्टेप आउट झाले होते. समोर ड्राइव्ह करतात. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन इन ऍक्शन. चांगला थ्रो, पण गोलंदाजाचा प्रयत्न एका हाताने पकडण्याचा तो फसला होता. बॅकअप आलेला इनफिल्ड मध्ये मिळेल तेवढी एक सिंगल धावा आणि धावा संख्या या सिंगलच्या साह्याने सध्या आपण बघत आहोत 23 धावा. 11 चेंडू पहिल्या डावाचे बाकी आहेत. पहिल्या षटकात 18 धावेचा स्टार्ट ही मिळालेला आहे, पण पायचे किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो अर्थात संघ ओम साईड ठुणे. लेफ्टी बॅटर चंदू सध्या स्टॅकर एंडला 7 बॉल मध्ये 12 धाब्याचं योगदान त्यांना दिलेलं आहे. हळूहळू त्यांच्याकडून सुधारण्याची अपेक्षा आहे. समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफ वाट पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल त्याच्या डोक्यावर फ्लाय होतोय. डीप लॉंग ऑफ सी मार्जिनच्या बाहेर चंदूच्या बॅट मधून येतोय हा चमकदार षटकार. या षटकारासोबत 29 धावा. स्कोरबोर्डवर 8 चेंडू 18चं योगदान देत आहे चंदू. चंदू बांगर खोलात होता बॉल. समोर ड्राइव्ह केला. रनआउटचा चान्स, पण थ्रो चुकीच्या एंडला. गोलंदाज देखील बॅकअप साठी उपलब्ध होता. नॉस्ट्रॅकर रेडला जरी थ्रो दिला असता तरी देखील संधी बनली असती, परंतु तारतम्य साधता आलं नाही. वाडेश मिडॉटचे फिल्डर भावेश होते त्या ठिकाणी. एक धाव धावा संख्या सिंगल सध्या आपण बघत आहोत. 31 बोर्ड 30 धावा दाखल कवर. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेग इन ऍक्शन, पण फंबल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. सो मिळेल ते एक सिंगल धावा आणि या सिंगल धाब्याने पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झालेली आहे. चंदू बागरला आपण बघत आहोत. स्ट्रायकर एंडला जो आघाडीसाठी दाखल झालेला 9 चेंडू टोटल 19चं योगदान त्यांना दिलेलं आहे. धावा संख्या 31. स्टील टू टू गो. 4 बॉलच्या स्पेल मध्ये नयन मार्केनं 9 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. लेफ्ट बॅटर चंदू ऑन स्ट्राइक.
समोर ड्राइव्ह केला, वेगवान ऑफ ड्राइव्ह, लॉंग ऑफला बॅकअप आलेला आहे, चांगला थ्रो मिळेल ते एकच सिंगल धाव. जितका वेगवान फटका होता तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फिल्डिंगचं स्टँडर्ड सध्या या सामन्यात जपत असताना आपण बघत आहोत संघ एबी रॉयल्स जांभुर्डे. धावसंख्या 32, 32, स्टील 1 to go. भावेश व्यापारी स्ट्रायकर एंडला, स्ट्राइक रेट त्यालाही मेंटेन करावा लागेल. फुल टॉस पण मिस टाइम, झेलची संधी आणि फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाचा शेवट समर्पक होतोय तो गोलंदाज नयन मार्केसाठी. 32 ला दुसरा धक्का, फलंदाज बाद. मासा परिसर क्रिकेट असोसिएशनचं हे टोटल सॉन्ग आपण ऐकलं. हे असोसिएशनची संलग्न क्रीडा स्पर्धा मैत्री चषक 2025 मासा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धेचं आयोजन. वेलकम बाळूदादा उपस्थित झाले आहेत, आपले स्वागत आहे. विनंती आहे या मंचावरती. बत्तीस धावा बनल्या गेल्या, 3 षटक समाप्त झालेली आहेत. 10.67 धाब्याची धावगती सध्या स्कोरबोर्डवर. भावेश मार्के गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. पहिल्या सामन्यात ज्याची जबरदस्त कामगिरी होती, पण या सामन्यात पाहायचं त्याचा परफॉर्मन्स कसा असेल. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईडचा सिग्नल ऑलफील्ड अंपायर कडून. आणि धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 33, 33. डोंगरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दत्तादादा पेमारे, त्याचबरोबर ज्येष्ठ ग्रामस्थ गणेशजी खुने उपस्थित झालेले आहेत. विनंती या पण मंचावरती, आपलं स्वागत आहे. फटका लाजवाब आहे, व्हॉट टायमिंग. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर छुमंतर, येतोय तो केडीके कडक षटकार. या षटकारांना धावा संख्या आपण बघत आहोत 39, 39 धावा. चंदूची चमकदार फलंदाजी. अकरा चेंडू इंडिव्हिज्युअल नॉट आउट 26, 26 धाव्याचं त्याचं योगदान आपण बघत आहोत. तर सांघिक धावा संख्या या षटकारांना 39, 39 धावा. समोर ड्राइव्ह करतात, मिडॉनला बीट करत असताना बॉल मागे लॉंगॉनला बॅकअप आलेला आहे चेतन बिराडे यांच्या वतीनं. 1 धाव. धावसंख्या या सिंगलला आपण बघत आहोत सध्या 41 बोर्ड, 40 धावा दाखल करून. नेक्स्ट मॅच, सेकंड राऊंडचा सेकंड सामना. यजमान संघ जय बजरंग डोंगरनावे आणि त्यांच्या विरुद्ध विघ्नता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा बाडा. इनिंग ब्रेकच्या दरम्यान होईल टॉस. कॅप्टन रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. समोर लॉंग ऑनला फिल्डर, चांगलं जजमेंट आणि फलंदाज बाद. उमेश माघारी परत आहेत. तिसरा धक्का. कमी गती, मिस टाइम फटका, झेलची संधी
पण वॅकंट एरिया, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नव्हते. चेतन टीप मधून जरूर आले होते, पण चेंडू आपण बघत आहोत अगदी त्यांच्या पुढ्यात पडलेला आहे. एक धाव आणि या सिंगल धावेच्या साह्याने सध्या धाव फलक आपण बघत आहोत. ओम साई ठोणी क्रिकेट संघाचा धावून पोहोचलाय 41, 41 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. 12 चेंडू 27 योगदान चंदून या डावात दिलेलं आहे. सुरुवात तर त्याची आक्रमक होती, पण पाहायचं शेवट आता तो समर्पक करेल का. हायलाइट त्याची बेल सेट झालेली आहे. तसं टायमिंग नाहीये, धाव हवी आहे, पण स्पष्ट नकार चंदून दिलेला आहे. अविनाश वेगानं निघाले होते, पण चेंडून अविनाशला येऊ दिलं नाही. चेंडूने किंबहुना त्याला थांबवलेलं आहे. डॉट बॉल धावा संख्या स्थिर 41 धावा. या षटकात भावेश मार्कीनं 9 धावा खर्च करत असताना 1 विकेट कॅरी केलेली आहे. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू. पहिलं सत्र मार्गस्थ असताना गोलंदाज तयार भावेश. समोर फ्रंट फुटवर आले, लॉंग ऑनला ब्लास्ट. क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. शेवटी तितका दमदार होतोय षटकार. चंदूला सध्या ऑन स्क्रीन आपण बघत आहोत, ज्यांना 14 चेंडू 33 धावा बनवलेल्या आहेत. इंडिव्हिज्युअल जबरदस्त बॅटिंग त्याची राहिलेली. यानंतर होईल टॉस. चला, कॅप्टन उपस्थित झालेले आहेत गणेशजी खुने, ज्येष्ठ ग्रामस्थ, यांचे शुभ हस्ते आपण करत होता टॉस. आकाश खुने, पवन खुने यांचे पिताश्री आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. मैत्रीपूर्ण लढत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा बी आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग डोगाडावे बी. कॅप्टन अजय कालेकडे जिंकला टॉस. लगेचच निर्णय कळवला. वी विल बॉल फर्स्ट आणि यजमान संघाला फलंदाजीचं पाचारण दिलेलं आहे. नेक्स्ट मॅच से ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. मात्र पहिल्या सत्रात 47 बनल्या गेल्या. सेकंड इनिंग मध्ये 48-48 चं टार्गेट सेट झालेलं आहे आणि रनचेस कशा पद्धतीने असेल या करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव आणि ऐकूयात प्रसन्नजी चव्हाण यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच दीपेशजी बिराडे सर. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं वेलकम, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आला, जिथे एपी रॉयल जांभुर्डे संघ विपक्ष ओम साई क्रिकेट संघ ठुणे या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या 48 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. एपी रॉयल्स जांभुर्डे संघाचे फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानावरती यायचे विनंती असेल, कारण वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला अजून 2 सामने कव्हर करायचे. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. बघा, वेळ आणि वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा फार इम्पॉर्टंट आहे. 24 चेंडू 48 धावांची आवश्यकता. त्याचे स्कोर आमच्या सोबत जॉईन झालेले आकाश खुणे, त्यांचा आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ऍज अ क्रिकेटर फार चांगला खेळ मागील मॅच मध्ये त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. मॅच विनिंग एफर्ट विथ द बॅट, फार चांगल्या प्रकारचं कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 30+ रन आणि एक महत्वाची विकेट त्याने कॅरी केली.
24 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. जे 5 षटकांमध्ये धावा अपेक्षित होते ते आता 4 षटकांमध्ये बनवणं गरजेचं असणार आहे. मॅच इज ऑन. दोन्ही टीम्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट आणि शो द बेस्ट क्रिकेट. ओपनिंग पेयर सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच हनुमान, स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मंगल, बॉलिंग ट्रॅक वरती या स्पर्धेमधील पहिलं फायफर कंप्लीट करणारा खेळाडू आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच टिळक आपल्याला पाहायला मिळतील. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती टिळक, स्ट्रायकिंग एंड वरती हनुमान. बेस्ट वर्सेस बेस्ट मागील मॅचचे दोन्ही मॅन ऑफ द मॅच खेळाडू या मॅच मधील पहिल्या बॉल वरती आता दुसऱ्या इनिंगच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. टिळकने देखील फायफर कंप्लीट केलाय. दुसरीकडे आपल्याला हनुमान पाहायला मिळेल ज्याने देखील फार चांगली कामगिरी केली आहे. असे दोन खेळाडू एका विरोधात एक येऊन ठेपलेत या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1, 0 अँड लेट्स प्ले. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑफ. डीप मध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल, मिड ऑन, वाईड, एक्स्ट्रा कव्हर मध्ये शॉर्ट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर पाहायला मिळत आहेत. फिल्डिंगची व्यवस्था अशी आहे. ऑफ साइडला आपल्याला 4 खेळाडू पाहायला मिळत आहेत. इनसाइड द सर्कल एक खेळाडू डीप मध्ये. यावेळेस ऑन साइडला वळवला. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. थ्रो देखील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 48 धावांचं लक्ष्य पाठला करत असताना मोठे फटकेबाजी करणं गरजेचं आहे. सिंगल डबल वरती बनणं आणि त्यासोबतीला मोठे फटकेबाजी ही दुसऱ्या इनिंग मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. कारण 48 धावा तुम्ही चौकार षटकारच्या साथीने बनवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सिंगल डबल देखील घेणं गरजेचं आहे. डॉट बॉल पर्सेंटेज देखील कमी करणं गरजेचं आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. पहिल्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. कारण पॉवर प्ले PP 1चं षटक फार महत्वाचं आहे. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होतीये हे टिळक वरती देखील अवलंबून आहे. मागील मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी टिळकने केली आणि म्हणून फायफर कंप्लीट केला होता. मात्र या मॅच मध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी करतात. ऑन साइडला वळवलाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धाव फलक पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला 3 पाहायला मिळतील. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा ज्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ AB रॉयल्स जांभुर्डे विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच AB रॉयल्स जांभुर्डे विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळते. ओमसाई क्रिकेट संघ ठुणे. ऑन साइडला वळवलं. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले. हुक करत असताना लॉंग लेगच्या दिशेला पाठवून दिले. बॉलला सीमा पलीकडे दिलमांगे मोर आलाय. खणखणीत फोर. मंगलच्या बॅट मधून हा चौकार. अखेर मंगलच्या बॅट मधून आलाय चौकार. सुरुवात मंगलची फार चांगली झाली आहे. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला मंगलने. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले आणि फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या अगदी मधोमध हा चौकार वसूल करण्यात आला. धावसंख्या 7, 7 धावा. यावेळेस देखील फक्त डेलिकेट टच पाहायला मिळतोय. पॉइंट थर्डमॅनचे खेळाडू डीप मध्ये जोपर्यंत बॉलला चेस करतील. 2 धावा कंप्लीट. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. कलेक्शन चांगले. मात्र बघता बघता साच बाज और ताज 3 धावा कंप्लीट होतील आणि 3 धावांच्या साथीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान हेच असतं क्रिकेट. आणि मैदानावरती ते चांगल्या प्रकारे करत असताना मागील बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. त्या बॉलला ऑन साइडला शफल होऊन मारला आणि त्यानंतर या साइडला ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर त्याला कट करत असताना पॉइंट थर्डमॅनच्या खेळाडूला बीट करत अगदी बॉल सीमा रेषे लगत अडवला गेला आणि त्या 4 धावा मिळाल्या असत्या. मध्ये 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 3 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 10 रन्स ऑन द बोर्ड.
10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हनुमानची फार चांगली बॅटिंग, तितकीच चांगली बॅटिंग मंगलची आपल्याला पाहायला मिळते. मंगलचं विशेष कौतुक करेल, प्रत्येक बॉलवरती ते मेरिट नुसार खेळतो आणि म्हणून म्हटलं जातं अंतरून पाहून पाय पसरवले पाहिजे, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. चेंडूच्या मेरिट नुसार खेळणं तुम्हाला गरजेचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला 48 सारखा एक भला मोठा लक्ष तुमच्या समोर असतो. कारण खराब बॉलवरती तुम्ही तर खरपून समाचार घेऊ शकता, मात्र चांगल्या बॉलवरती मारायला गेले तर विकेट देखील जाऊ शकते. म्हणून देखील फार चांगली क्रिकेट मैदानावरती खेळले जाते. धावसंख्या फलकावरती 10, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, मिड ऑफचा फिल्डर, लॉंग ऑनचा फिल्डर, कॅचची संधी निर्माण झाली होती, कॅच झाली ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत. जिथे विकेट मिळायला पाहिजे होती तिथे 2 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल 12. गोलंदाज नाराज आहेत. तियक्कला पहिली विकेट मिळू शकली असती, मात्र ती विकेट मिळाली नाहीये. मात्र खुश असेल एपी रॉयल्स जांभुडे संघ, कारण संघाचा एक जबरदस्त खेळाडू अर्थात हनुमान मैदानावरती अजून देखील आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12. आणि विशेष करून कौतुक करेल फलंदाजांचं, एकही बॉल अजूनपर्यंत डॉट बॉल त्यांनी फेस केला नाहीये. भले 5 बॉल झालेत, मात्र 5 बॉल वरती काही ना काहीतरी आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्टर, 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्ही शेप मध्ये उडवत असताना लॉंग ऑन ला क्लिअर करत A1 क्वालिटीचा दमदार मैत्री चषक चौकार. पंचला वेळ वाया घालवायचा नाहीये. खेळाडूंना सांगायचंय, विनंती की टीम मॉडेल घेऊ नका, लवकरात लवकर सामना सुरू करणं देखील गरजेचं. ज्या रिदम मध्ये मॅच चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि त्या मॅचचे रिझल्ट देखील आपल्याला वेगळे पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 बनवायचे होते 48, अजून देखील 32 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगलं स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवर्त सुरुवात, क्रिकेटमध्ये ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो, अगदी ती ड्रीम स्टार्ट 48 धावा चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम एबी रॉयल्स जांभुडे या संघाच्या माध्यमातून. थोडस दडपणामध्ये असेल संघ ओमसाई क्रिकेट संघ ठुणे, मात्र या ठुणे संघाला कोणाला तरी चांगल्या प्रकारची कामगिरी करून पुन्हा एकदा पॅक करावा लागेल, पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल आणि त्या कमबॅकच्या आशा घेऊन दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपल्याला पाहायला मिळतील अविनाश उर्फ अवी. बघूया अवी कशा प्रकारची कामगिरी करतायत. डीप मध्ये आता फिल्डिंग खुली आपल्याला होत असताना थोडीशी पाहायला मिळेल. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर एक खेळाडू, लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू आपल्याला लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळेल. मिड विकेट मध्ये देखील एक खेळाडू, स्क्वेअर लेग मध्ये देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉनच्या खेळाडूला अगदी आपण पाहू शकतो थोडासा स्क्वेरिश करत असताना शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये आणण्यात आणलंय. एक खेळाडू लॉंग ऑन, एक खेळाडू लॉंग ऑफ, एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, स्क्वेअर लेग डीप मध्ये पाहायला मिळतील. इनसाइड द सर्कल शॉट, बॅकवर्ड पॉइंट, गली क्षेत्रामध्ये एक फिल्डर, थर्ड मॅन, फाईन लेग, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न, फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची 7 बॉल सीमा पार आणि नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार. दाबा या फलकावरती आणि येस बेस्ट ऑफ 5 बीमर साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 20.
षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ आहे आणि आता सुरुवात देखील चांगली झाली. फुलटॉस बॉल वरती खरपून समाचार जरूर घेतलाय, जरूर पाट आणि बॉलचं कनेक्शन नीट झालं नाही, मात्र रिझल्ट फार इम्पॉर्टंट होता जो चौकार आलाय. ऑन साइडला वळवलाय, चेंडू हवेमध्ये होता, लॉंग लेगच्या दिशेला खेळाडू नाही आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, दुसरा खणखणीत चौकार. असंख्य फलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत आणि मंगलची बॅट बोलतीये. ज्या प्रकारची मंगल बॅटिंग करतोय, प्रेशर मध्ये जरूर असतील गोलंदाज अविनाश, मात्र अविनाशच्या विरोधामध्ये फार चांगली बॅटिंग होतीये. कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. मैदानावरती तेच इम्पॉर्टंट असतं क्रिकेटचं. C4 कंट्रोल दाखवून C4 कमबॅक झालं तर मॅच मध्ये देखील मजा येईल. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, डीप मध्ये फिल्डर असतील, कॅच ची संधी आणि कॅच मैदानावरती कंप्लीट करत असताना पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना एबी रॉयल जांभुडे संघाला फलंदाज मंगलच्या खेळीचा अंत. मंगल बॅक टू दी पवेलियन. शिवकरण ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल, ती म्हणजेच बॅटिंग टीम साठी. 3 चेंडूंवरती 3 चौकार लगावले किंवा 3 चेंडूंवरती 3 षटकार जर लगावले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल बॅटिंग टीमला. हरेश दस यांच्याकडून ही सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूंवरती 3 चौकार, 3 चेंडूंवरती 3 षटकार जर लगावले गेले तर बॅटिंग टीम अर्थात एबी रॉयल जांभुडे संघाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक च्या खेळाडूच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती 3 चौकार किंवा 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले जातील. धावफलक 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. स्लॉट मधला बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता. लॉंग द कार्पेट चेंडू चालला मिडविकेट क्षेत्रामध्ये, जोपर्यंत फील्ड करण्यात येईल एकाच अटेम्प्टमध्ये फिल्डिंग जेव्हा पाहायला मिळेल, थ्रो होईल स्ट्रायकिंग एंड वरती, तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 26 या आकड्यावर 26 ऑन द बोर्ड. 26 धावा या धावफलकावरती असतील. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच हनुमान सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि गॉड ऑफ क्रिकेट सचिन, तसेच हे सचिन बघूया कशा प्रकारची कामगिरी करतात. सचिनच्या खांद्यावरती देखील जबाबदारी या स्ट्रायकिंग एंड वरती ते आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्लॉट मधला बॉल अगदी पुढे येऊन यॉर्कर बनवलाय. मिस्टर स्टोक मी म्हणून, कारण टो एंडला बॉल लागला बॅटच्या आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल, जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 27 धावा या धावफलकावरती आहेत. 27 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आणि हा शेवटचा बॉल असेल कॉमेडी बॉक्स एंड कडून, त्यानंतर फॉरेस्ट एंड कडून आपल्याला गोलंदाजी होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डीप डाऊन द बॉल, फिल्डर येण्याचा प्रयत्न जरूर करत होते, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 28 आपल्याला पाहायला मिळेल. आताच माझ्यापर्यंत माहिती पोहोचली की जे सचिन खेळतात मैदानावरती ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील ठुणे जांभुडे गावचे विद्यमान सरपंच साहेब आहेत आणि मैदानावरती युवकांच्या सोबत ते क्रीडामध्ये देखील फार अग्रगण्य त्यांचा देखील ठसा पाहायला मिळतो. म्हणजे ज्या प्रकारे पॉलिटिक्स मध्ये बॅटिंग करतात त्याच प्रकारे ते इथे या क्रिकेटच्या मैदानावरती देखील बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 28. आता विजयासाठी 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता.
टफ मॅच होईल यात मात्र शंका नाही आकाश, कारण 12 चेंडू 20 धावा मिनिमम तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता प्रेशर सिच्युएशन मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. सिच्युएशन प्रेशर आहे आणि या प्रेशर सिच्युएशन मध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. 12 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे ही नम्रतेची विनंती असेल. ॲडव्होकेट लकीदादा म्हात्रे आणि विशालजी तरे साहेबांची नुकताच उपस्थिती आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल दोन्ही मान्यवरांना या आपण मुख्य अतिथी मंचावरती आपल्या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. बॅक टू द क्रिकेट. 3 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 28, 2 षटकांमध्ये 28 बनवल्या गेल्यात. 3 षटकांमध्ये आता किती बनतील हे पाहणं गरजेचं असणार आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये किती धावा थांबवतील ते देखील महत्वाचं असणार आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 20 धावा गरजेच्या आहेत. 2 षटकांमध्ये आल्यात 28. या षटकामध्ये किती येतात ते देखील तितकेच इम्पॉर्टंट असणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती दुर्गेशला आपण पाहू शकतो. हे षटक फार महत्वाचं आहे. या मॅचचं प्रतिबिंब म्हणून या षटकाकडे पाहिलं जाईल. जो हातात असताना आपल्याला दुर्गेश पाहायला मिळत आहे. चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली कंप्लीट आणि सचिनच्या खेळीचा अंत. एबी रॉयल जांभुर्डे संघाला मैदानावरती अजून एक धक्का बसतोय. हनुमान यांच्या खेळीचा अंत. थँक्यू सो मच. 28 वरती गडी गमावलाय. दुसरा बॅटिंग करत असताना टीम एबी रॉयल जांभुर्डे या संघाने. आता आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मैदानावरती एक चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण आता समीकरण येऊन ठेपले 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी अगदी 20 धाब्यांची आवश्यकता. 11 बॉल 20 एक चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. दोन्ही टीम ताकदवर आहेत. दोन टीम्स कडे चांगल्या खेळाडूंची मांदी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे यूज अपील करण्यात जरूर आली, मात्र अपील फेडत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. प्रत्येक बॉल वरती 2 धाब्यांची आवश्यकता असेल, कारण 10 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन टीम एबी रॉयल जांभुर्डे संघासाठी. पहिले 2 षटक फार जबरदस्त राहिले. मी म्हणेल पहिलं षटक आणि दुसऱ्या षटकाचे 3 बॉल हे फार इम्पॉर्टंट होते आणि ते आपल्या साइडने केले. मात्र तरी देखील मैदानावरती आता विकेटचं पतन झालंय. फिंगर अप, लेग बिफोर विकेट, LBW च्या स्वरूपामध्ये चेतनच्या खेळीचा अंत. 28 वरती गडी गमावलाय तिसरा. चेतन बॅक टू दी पवेलियन. आठ चेंडू विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. सचिन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. फक्त आणि फक्त ते दृश्य बघू शकतात, काही करू शकत नाही. जोपर्यंत त्यांना तुम्ही स्ट्रायकिंग एंड वरती आणत नाही तोपर्यंत ते बॅटिंगच करू शकणार नाही. अखेर शेवटचा बॉल त्यांना खेळायला मिळेल की नाही. सिंगल तर कंप्लीट झाली आहे, मिस्टेक होतीये फिल्डरच्या माध्यमातून. मात्र एका बॉल
चा खेळ आता शिल्लक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 29 या आकड्यावरती. हा शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर लास्टचा मोमेंटम जो आहे तो पुढील ओव्हरमध्ये कामी येऊ शकतो. जरी पाहायला गेलं तर 6 बॉल 15 धावेपेक्षा कमी असेल, एक मानसिक दडपण प्रेशर थोडंसं कमी होतो. तरी देखील मैदानावरती बघूया कशा प्रकारची कामगिरी होते. 7 बॉल 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर, मात्र बॉल सीमा पलीकडे. अगदी शेवटच्या बॉल वरती हा टॉनिक प्रमाणे षटकार आलेला आहे. आता समीकरण उर्वरित चेंडू असतील 6 विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. सचिनचं कौतुक असेल, मात्र शेवटच्या षटकामध्ये आता कल्पेशची देखील जबाबदारी आहे. बघूया कल्पेश कशा प्रकारची कामगिरी करेल, सचिन कशा प्रकारची कामगिरी करेल. 6 बॉल 13 धावांची स्पीडअप करायचं विनंती असेल. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये बाबू आलेले आहेत. बाबूच्या खांद्यावरती इथून देखील जबाबदारी आहे. काय कमालीचा सामना आपल्याला रंगत असताना डोंगर नावेच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहायला मिळतोय. कधी बॅटिंग हवी ठरते तर कधी बॉलिंग, कधी फलंदाज हवी ठरतायत तर कधी गोलंदाज, कधी आपल्याला पाहायला मिळतोय एपी रॉयल जांभुर्डे संघ हा हवी ठरतोय तर कधी ठुणे हा संघ हवी ठरतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो. स्पीडअप करा आम्ही वारंवार म्हणतोय, मात्र कोणीही स्पीडअप करत नाहीये. सर करावं तर करावं काय. येस, लावू शकता, हरकत नाहीये. आयोजक तुम्ही आहात. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण. फुलटॉस बॉल साईडला वळवायचा प्रयत्न जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानतील, कारण आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला सचिन पाहायला मिळत आहे. ज्या सचिनने मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती षटकार मारला होता तो सचिन आता मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. सचिनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे संघाची. आणि बघूया आता सचिन कशा प्रकारची कामगिरी करतील. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण टीम एबी रॉयल जांभुर्डेला. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता. पंच केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडासा वाईड आणि कलेक्शन खराब. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. समीकरण 4 चेंडू आणि 10 धावा हे पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 10 धावा म्हणजे मिनिमम तुम्हाला एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 38 धावा फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कल्पेश 3 चेंडू 2 वरती खेळतायत. सचिन 4 चेंडू 10 वरती. जितक्या बनवल्यात सचिनने तितक्याच आता बनवाव्या लागतील. म्हणजे 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. कमालीचा सामना होतोय. कुठला संघ हारायला तयार नाहीये. गोलंदाजीच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आणि प्रेशर कशा प्रकारे हँडल करतील. यावेळेस नो बॉल आणि नो बॉल वरती षटकार. नशिबाच्या या 7-7-7 आता 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. चला पंचांची वाद घालायचा नाही विनंती असेल. पंचांची वाद घालायचं नाहीये ही नम्रतेची विनंती असेल आपल्याला. चार चेंडूंमध्ये विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 आणि फ्री हिटचा बॉल असेल.
आणि अशा रीतीने मिस्टेक जरूर झाली आहे. नो बॉल, सिंगल कंप्लीट आणि बॉल सीमा पलीकडे. सामना झाला फिनिश. सामना जिंकला एपी रॉयल जांभुडे संघाने. हार्दिक अभिनंदन टीम एपी रॉयल्स जांभुडे संघ. हार्ड लक आणि टफ लक ओम साई क्रिकेट संघ ठुणे संघाला. दोन्ही संघांना विनंती शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. प्रत्येक खेळाडू चांगल्या प्रकारची कामगिरी केल्या. थोडंसं आपण चर्चा करूया. ऍडव्होकेट लक्ष्मणजी म्हात्रे साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच दिशेला आपण वळणार आहोत. सचिन असतील सामन्याचे सामनावीर. मॅन ऑफ दी मॅच ऍडव्होकेट साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत सचिन यांना, ज्यांनी कमालीची कामगिरी केली. जांभुड्याचे विद्यमान सरपंच देखील आहेत आणि सरपंचाला सीनातान का बॅटिंग केली सचिन यांनी. आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी त्यांनी डेफिनेटली केली आहे. क्रिकेट म्हटलं, सचिन म्हटलं तर क्रिकेटचा देव आणि इथे सचिनने देखील आपल्या संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करून दिली आणि संघ दाखल झाला क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन टीम एपी रॉयल जांभुडे.